नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आर.के.जी. अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत महावितरण भरती 2024 प्रश्नसंच. पदाचे नाव आहे विद्युत सहाय्यक. IBC पॅटर्ननुसार तांत्रिक प्रश्न आहेत आणि टोटल 500 प्रश्न आहेत. तर नॉनस्टॉप प्रश्न घेणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न पहिला, शक्तीचे SI एकक काय आहे? उत्तर आहे वॅट. प्रश्न दुसरा, विद्युत दाब कशाला म्हणतात? उत्तर आहे व्होल्टेज. प्रश्न तिसरा, ज्या पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणावर मुक्त इलेक्ट्रॉन असतात आणि ते कमी असतात प्रतिकार म्हणतात. उत्तर आहे कंडक्टर. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणता खराब कंडक्टर नाही? उत्तर आहे तांबे. प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणते इन्सुलेट सामग्री आहे? उत्तर आहे कागद. प्रश्न सहावा, कंडक्टरच्या गुणधर्मामुळे तो विद्युत प्रवाह जातो. उत्तर आहे आचरण. प्रश्न 7, आचरण हे परस्पर आहे. उत्तर आहे प्रतिकार. प्रश्न 8, कंडक्टरचा प्रतिकार उलटा बदलतो. उत्तर आहे क्रॉस सेक्शन क्षेत्र. प्रश्न 9, तापमान वाढीसह शुद्ध धातूचा प्रतिकार. उत्तर आहे वाढते. प्रश्न 10, तापमानात वाढ झाल्यामुळे अर्धवाहकाचा प्रतिकार. उत्तर आहे कमी होतो. प्रश्न 11, विद्युत प्रवाह ओळखणारे साधन म्हणून ओळखले जाते. उत्तर आहे ग्लॅव्होमीटर. प्रश्न 12, खालीलपैकी कोणत्या सामग्रीमध्ये जवळजवळ शून्य तापमान सह कार्यक्षमता आहे? उत्तर आहे मॅग्नीन. प्रश्न 13, विजेचा सर्वोत्तम वाहक कोणता आहे? उत्तर आहे चांदी. प्रश्न 14, खालीलपैकी कोणत्या सामग्रीमध्ये नकारात्मक तापमान सह कार्यक्षमता आहे? उत्तर आहे कार्बन. प्रश्न 15, ओहमचा नियम लागू होत नाही. उत्तर आहे व्हॅक्यूम ट्यूब. व्हॅक्यूम ट्यूब म्हणलं. खालीलपैकी कोणत्यासाठी अँपिअर सेकंद हे एकक असू शकते? उत्तर आहे शुल्क. प्रश्न 17, खालीलपैकी कोणत्या सामग्रीमध्ये नकारात्मक तापमान सह कार्यक्षमता नाही? उत्तर आहे ॲल्युमिनियम. प्रश्न 18, वॅरिस्टर डॅडस आहे. उत्तर आहे नॉन लिनियर प्रतिरोधक. प्रश्न 19, फ्यूज वायरची रेटिंग नेहमी मध्ये व्यक्त केली जाते. उत्तर आहे एम्पियर. प्रश्न 20, इलेक्ट्रिक बल्बाचा फिलामेंट डायडास बनलेला असतो. उत्तर आहे टंगस्टन. प्रश्न 21, बंद इलेक्ट्रिक सर्किटमध्ये वायर कंडक्टरच्या काही मीटरचा प्रतिकार असतो. उत्तर आहे व्यावहारिक दृष्ट्या 0. प्रश्न 22, बंद स्विचचा प्रतिकार असतो. उत्तर आहे 0. प्रश्न 23, बल्बाच्या फिलामेंटचा गरम प्रतिकार त्यांच्या थंड प्रतिकारापेक्षा जास्त असतो कारण फिलामेंट तापमान सह कार्यक्षम असते. उत्तर आहे सकारात्मक. प्रश्न 24, विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या कंडक्टरवर इन्सुलेशन प्रदान केले आहे. उत्तर आहे वरील दोन्ही घटक. प्रश्न 25, व्होल्टेज वाढल्याने टंगस्टन दिव्याचा प्रतिकार उत्तर आहे वाढते.
प्रश्न 26. सर्किटमधून जाणारा विद्युत प्रवाह निर्माण करतो. उत्तर आहे थर्मल प्रभाव. प्रश्न 27. जर यंत्राची कार्यक्षमता जास्त असेल तर काय कमी असावे? उत्तर आहे नुकसान. प्रश्न 28. जेव्हा विद्युत प्रवाह धातूच्या कंडक्टरमधून जातो तेव्हा त्याचे तापमान वाढते. उत्तर आहे वहन, इलेक्ट्रॉन आणि अणू यांच्यातील टक्कर. प्रश्न 29. रेशमी कापडे घालण्यावर काचेची रॉड चार्ज होते कारण ते इलेक्ट्रॉन देते. प्रश्न 30. सर्किट एसी असू शकते किंवा डीसी खालील सर्वात प्रभावी आहे. विद्युत प्रवाहाची तीव्रता कमी करणे. उत्तर आहे रेजिस्टर. प्रश्न 31. रस्त्यावरील दिव्येमध्ये सर्व बल्ब जोडलेले आहेत. उत्तर आहे समांतर. प्रश्न 32. चाचणी उपकरणासाठी चाचणी दिव्याचे वॅटेज असावे. उत्तर आहे उच्च. प्रश्न 33. सर्किट जास्त असल्यामुळे लोड बंद केल्यावर स्पार्किंग होते. उत्तर आहे अधिष्ठानता. प्रश्न 34. शक्तीचे क्षेत्र फक्त दरम्यान अस्तित्वात असू शकते. उत्तर आहे 2 आयन. प्रश्न 35. समान विद्युत प्रतिकारासाठी समान क्रॉस सेक्शनच्या कॉपर इंडक्शनच्या तुलनेत अल्युमिनियम कंडक्टरचे वजन आहे. उत्तर आहे 50%. प्रश्न 36. ओपन रेजिस्टन्स ओहममीटर रोडसह तपासल्यावर डॅश डॅश. उत्तर आहे अनंत. प्रश्न 37. बहुतेक धातूपेक्षा कमी परंतु ठराविक इन्सुलेटरपेक्षा जास्त विद्युत चालकता असलेले पदार्थ आहे. उत्तर आहे अर्धवाहक. प्रश्न 38. सर्व चांगले कंडक्टर उच्च आहेत. उत्तर आहे आचरण. प्रश्न 39. कार्बन अणूच्या सर्वात बाह्य कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या आहे. उत्तर आहे 4. प्रश्न 40. थर्मिस्टर आहे. उत्तर आहे 0 तापमान गुणांक. प्रश्न 41. आचरण महो. तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्रतिकार ओहम. प्रश्न 42. 1 न्यूटन मीटर समान आहे 1 जूल. प्रश्न 43. केबलसाठी इन्सुलेटर सामग्री असावी. उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 44. खालीलपैकी कोणते केबलला यांत्रिक इजा होण्यापासून संरक्षण देते? उत्तर आहे आर्मरिंग. प्रश्न 45. केबल्समध्ये कंडक्टरवरील इन्सुलेशनच्या थराची जाडी अवलंबून असते. उत्तर आहे व्होल्टेज. प्रश्न 46. केबलसाठी इन्सुलेटेड सामग्री असावी. उत्तर आहे वरील सर्व गुणधर्म आहेत. प्रश्न 47. एका केबलमध्ये लगेच धातूच्या आवरणाच्या वरती डायडास प्रदान केले जाते. उत्तर आहे वेल्डिंग. प्रश्न 48. 3 कोर लवचिक केबलच्या बाबतीत न्यूट्रॉलचा रंग डायडास आहे. उत्तर आहे निळा. प्रश्न 49. रबराची डायलेक्ट्रिक ताकद जवळपास डायडास असते. उत्तर आहे 15 kV किंवा mm. प्रश्न 50. लो टेन्शन केबल साधारणपणे परत वापरल्या जातात. उत्तर आहे 1000 व्होल्टेज. प्रश्न 51. हंटिंग होऊ नये म्हणून अल्टरनेटर मध्ये काय वापरतात? उत्तर आहे डॅम्पर वाइडिंग. प्रश्न 52. सालिएंट पोल टाईप आणि सिलेंड्रिक पोल टाईप रोटर कशामध्ये वापरतात?
उत्तर आहे अल्टरनेटर. प्रश्न 53, इंडक्शन जनरेटर स्लिप नेहमीच असते. उत्तर आहे निगेटिव्ह. प्रश्न 54, अल्टरनेटर स्टेटर फ्रेमचे कार्य काय आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो बाह्य धक्क्यापासून संरक्षण करण्यासाठी आणि चुंबकीय प्रवाह वाहून नेण्यासाठी. प्रश्न 55, प्राइम मूव्हर चा वेग अल्टरनेटर मध्ये कशाने नियंत्रित मध्ये करतात? उत्तर आहे गव्हर्नर. प्रश्न 56, दोन अल्टरनेटर पॅरलेल मध्ये जोडण्याच्या अगोदर आपण काय चेक करावे पाहिजे? उत्तर आहे फेज सिक्वेन्स सारखा असायला पाहिजे. प्रश्न 57, अल्टरनेटरचा आउटपुट आपण कुठून घेतात? उत्तर आहे स्टेटरवरून. प्रश्न 58, अल्टरनेटरच्या आर्मचर कंडक्टरमध्ये कोणता व्होल्टेज असतो? उत्तर आहे AC. प्रश्न 59, प्रति फेज कॉइलची संख्या किती आहे? उत्तर आहे कॉइलची एकूण संख्या फेजची संख्या आहे. प्रश्न 60, अल्टरनेटरमधील सिंक्रोनस रिॲक्टन्स म्हणजे काय? उत्तर आहे लिकेज रिॲक्टन्स प्लस आर्मचर रिॲक्टन्स. प्रश्न 61, दोन अल्टरनेटरच्या सिंक्रोनायझेशनची योग्य वेळ निश्चित करण्यासाठी कशाचा वापर करतात? उत्तर आहे सिक्रोस्कोप. प्रश्न 62, दोन अल्टरनेटरमधील फेज फरक निर्धारित करण्यासाठी वापरलेले उपकरण? उत्तर आहे सिक्रोस्कोप. प्रश्न 63, अल्टरनेटरचे वारंवारता सूत्र आहे? उत्तर आहे F बरोबर PN/120. प्रश्न 64, अल्टरनेटरचे EMF समीकरण आहे? उत्तर आहे E बरोबर 4.44 OFT व्होल्टेज. प्रश्न 65, अल्टरनेटरच्या उच्च गतीसाठी वापरलेला प्राइम मूव्हर कोणता आहे? उत्तर आहे गॅस टर्बाइन. प्रश्न 66, अल्टरनेटरच्या आर्मचर वायडिंगचे कनेक्शन कसे असते? उत्तर आहे स्टार मध्ये. प्रश्न 67, अल्टरनेटरमध्ये एक स्टार कशाला जोडले असतात? उत्तर आहे रोटरला. प्रश्न 68, अल्टरनेटरच्या फील्ड वायडिंगला कोणत्या टाईपचा सप्लाय दिला जातो? उत्तर आहे DC सप्लाय. प्रश्न 69, अल्टरनेटरचे व्होल्टेज रेग्युलेशन कशावर अवलंबून असते? उत्तर आहे लोड करंट आणि पॉवर फॅक्टर. प्रश्न 70, शॉर्ट सर्किट स्थितीत अल्टरनेटरचा पॉवर फॅक्टर काय असतो? उत्तर आहे 0 लॅगिंग. प्रश्न 71, सिंक्रोनस जनरेटरची एक्साइटेशन यशस्वी झाल्यानंतर तो काय म्हणून कार्य करतो? उत्तर आहे इंडक्शन जनरेटर. प्रश्न 72, जनरेटिंग स्टेशनमधील अल्टरनेटर कशामध्ये जोडले आहेत? उत्तर आहे स्टार मध्ये. प्रश्न 73, अल्टरनेटरची वारंवारता कशावर अवलंबून असते? उत्तर आहे स्पीड आणि नंबर ऑफ पोल्स. प्रश्न 74, ग्रोलर काय आहे? उत्तर आहे आर्मचर टेस्टिंग मशीन. प्रश्न 75, वाहनामध्ये अल्टरनेटर कशासाठी वापरले जातात? उत्तर आहे बॅटरी चार्जिंगसाठी. प्रश्न 76, कमी आणि मध्यम गतीच्या अल्टरनेटरमध्ये कोणत्या टाईपचा रोटर वापरला जातो? उत्तर आहे सालिएंट पोल टाइप रोटर. प्रश्न 77, अल्टरनेटर रोटेटिंग फील्ड टाइप सिस्टम
मध्ये किती स्लिप रिंग वापरतात? उत्तर आहे 2. प्रश्न 78. अल्टरनेटर आजच्या डेटमध्ये कोणत्या टाईपचा सगळ्यात जास्त वापर करतो? तर आहे रोटेटिंग फील्ड टाईप. प्रश्न 79. अल्टरनेटरचा पॉवर फॅक्टर कशावर अवलंबून असतो? उत्तर आहे लोड. प्रश्न 80. जेव्हा अल्टरनेटर कार्यरत असतो तेव्हा तो ओव्हर एक्साइटेड असतो असे म्हटले जाते. उत्तर आहे लॅगिंग पॉवर फॅक्टर. प्रश्न 81. जेव्हा अल्टरनेटर कार्यरत असतो तेव्हा तो अंडर एक्साइटेड असतो असे म्हटले जाते. उत्तर आहे लीडिंग पॉवर फॅक्टर. प्रश्न 82. मोठ्या अल्टरनेटरमध्ये हा भिरणारा भाग आहे. उत्तर आहे पोलस. प्रश्न 83. टर्बो अल्टरनेटरमध्ये किती पोल्स असतात? उत्तर आहे 2. प्रश्न 84. अल्टरनेटर कॉन्व्हर्टर्स, त्याचं उत्तर आहे मित्रांनो दोन्हीही. प्रश्न 85. उच्च स्पीड अल्टरनेटर मध्ये कोणत्या टाईपचा रोटर वापरला जातो? उत्तर आहे स्मूथ सिलेंड्रिक टाईपचा रोटर. प्रश्न 84. अल्टरनेटर कॉन्व्हर्टर्सचं तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. प्रश्न 86. अल्टरनेटरचा रोटरला कोणत्या टाईपच्या सप्लायची आवश्यकता असते? उत्तर आहे डीसी. प्रश्न 87. 3 फेज वायर पुरवठ्यासाठी आर्मचरमध्ये वापरल्या जाणाऱ्या वायडिंगची संख्या किती आहे? उत्तर आहे 3. प्रश्न 88. अल्टरनेटरचे आउटपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म काय आहे? उत्तर आहे सिन वेव्ह. प्रश्न 89. पोर्ट्रियल ट्रँगल या पद्धतीने अल्टरनेटरचा काय मिळवता येते? उत्तर आहे व्होल्टेज रेग्युलेशन. प्रश्न 90. अल्टरनेटरची रेटिंग कशामध्ये असते? उत्तर आहे केव्हीए. प्रश्न 91. कोणत्या टाईपचा रोटर हायड्रो पॉवर प्लांट मध्ये वापर करतो? उत्तर आहे सालिएंट पोल टाईप रोटर. प्रश्न 92. जेव्हा अल्टरनेटरचा वेग वाढतो तेव्हा वारंवारता? उत्तर आहे वाढते. प्रश्न 93. अल्टरनेटर कोणत्या तत्वावर कार्य करते? उत्तर आहे फॅराडेज लॉ. प्रश्न 94. डॅम्पर वायडिंग अल्टरनेटमध्ये कशावर असते? उत्तर आहे पोलशो. प्रश्न 95. टेस्टर फ्लक्सचा फिरणारा वेग म्हणून ओळखला जातो. उत्तर आहे सिंक्रोनस स्पीड. प्रश्न 96. अल्टरनेटरसाठी कूलिंगसाठी कोणता वायू वापरला जातो? उत्तर आहे हायड्रोजन. प्रश्न 97. अल्टरनेटरची वारंवारता कशावर अवलंबून असते? उत्तर आहे पोलस. प्रश्न 98. एसी जनरेटरच्या मदतीने बाह्य भरापर्यंत विद्युत ऊर्जा प्रसारित करते. उत्तर आहे स्लिप रिंग. प्रश्न 99. अल्टरनेटर स्टेटर कोर कशाने बनवलेले आहे? उत्तर आहे सिलिकॉन स्टील. प्रश्न 100. सिंक्रोनस मोटरमध्ये हंटिंग होण्याचे कारण काय आहे? हंटिंग होण्याचे कारण काय आहे? अचानकपणे होणारा लोड बदलामुळे. प्रश्न 101. MKS चा फुल फॉर्म काय आहे? उत्तर आहे मीटर किलोग्राम सेकंद. प्रश्न 102. CGS चा फुल फॉर्म काय आहे? उत्तर आहे सेंटीमीटर ग्राम सेकंद. प्रश्न 103. FPS चा फुल फॉर्म काय आहे? उत्तर आहे फूट पाऊंड सेकंद. प्रश्न 104. SI चा फुल फॉर्म काय आहे? उत्तर आहे सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल. प्रश्न 105. मापनाच्या किती पद्धती आहेत?
उत्तर आहे 3. प्रश्न 106. खालीलपैकी मापनाच्या ब्रिटिश पद्धतीला दुसरं नाव कोणते आहे? उत्तर आहे FPS पद्धत. 10 रिसेट ओ म्हणजे किती? उत्तर आहे 1. प्रश्न 108. गिगा म्हणजे किती? उत्तर आहे 10 रिसेट 9. प्रश्न 109. हेक्टो म्हणजे किती? उत्तर आहे 10 रेस्ट टू. प्रश्न 110. मायक्रो म्हणजे किती? उत्तर आहे 10 रेस्ट -6. प्रश्न 111. पिको म्हणजे किती? उत्तर आहे 10 रेस्ट -12. प्रश्न 112. नॅनो म्हणजे किती? उत्तर आहे 10 रेस्ट -9. प्रश्न 113. डेका म्हणजे किती? उत्तर आहे 10. प्रश्न 114. 1 यार्ड म्हणजे किती मीटर? उत्तर आहे 0.914 मीटर. प्रश्न 115. 10 डेसिमीटर म्हणजे किती मीटर? उत्तर आहे 1 मीटर. प्रश्न 116. वॅट म्हणजे किती? उत्तर आहे जूल आणि सेकंद. प्रश्न 117. 1 किलो वॅट आवर म्हणजे किती वॅट? उत्तर आहे 1000 वॅट. प्रश्न 118. 1 वॅट आवर म्हणजे किती जूल? उत्तर आहे 3600 जूल. प्रश्न 119. 1 HP म्हणजे किती वॅट? उत्तर आहे 735.5 वॅट. प्रश्न 120. 1 कॅलरी म्हणजे किती जूल? उत्तर आहे 4.18 जूल. प्रश्न 121. 1 कॅलरी म्हणजे किती फूट पाऊंड? उत्तर आहे 3.08 फूट पाऊंड. प्रश्न 122. 1 युनिट म्हणजे किती? उत्तर आहे 10⁵ डाइन. प्रश्न 123. 1 किलोग्रॅम म्हणजे किती? उत्तर आहे 9.81 न्यूटन. प्रश्न 124. कार्याचे SI पद्धती एकक काय आहे? उत्तर आहे जूल. प्रश्न 125. SI पद्धतीत तापमानाचे एकक काय आहे? उत्तर आहे केल्विन. प्रश्न 126. इलेक्ट्रॉन वरती कोणता चार्ज असतो? उत्तर आहे निगेटिव्ह. प्रश्न 127. प्रोटॉन वरती कोणता चार्ज असतो? उत्तर आहे पॉझिटिव्ह. प्रश्न 128. न्यूट्रॉन वरती कोणता चार्ज असतो? उत्तर आहे कोणताही चार्ज नसतो. प्रश्न 129. ॲल्युमिनियमचा अणुक्रमांक किती आहे? उत्तर आहे 13. प्रश्न 130. ॲल्युमिनियमच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स आहेत? उत्तर आहे 3. प्रश्न 131. कॉपरचा अणुक्रमांक किती आहे? उत्तर आहे 29. प्रश्न 132. कॉपरच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स आहेत? उत्तर आहे 1. प्रश्न 133. इलेक्ट्रॉन्सच्या वहनाला काय म्हणतात? उत्तर आहे करंट. प्रश्न 134. वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेता येते नाही त्याला काय म्हणतात? उत्तर आहे स्थिर विद्युत. प्रश्न 135. वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेता येते त्याला काय म्हणतात? उत्तर आहे प्रवाही विद्युत. प्रश्न 136. 1 कुलम म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स? उत्तर आहे 6.242 10⁻18. प्रश्न 137. इलेक्ट्रिक करंट कशामध्ये मोजतात? उत्तर आहे कुलम सेकंद. प्रश्न 138. पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे वाहणाऱ्या करंटला काय म्हणतात? उत्तर आहे कन्व्हेन्शन करंट. प्रश्न 139. विद्युत प्रवाह वाहत असताना त्यास जो अडथळा करतो त्याला काय म्हणतात? उत्तर आहे विद्युत विरोधक.
प्रश्न 140. इलेक्ट्रॉन्स वाहण्यासाठी ज्या दाबाची आवश्यकता असते त्या दाबास काय म्हणतात? तर आहे EMF. प्रश्न 141. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये दोन टोकामध्ये व्होल्टेज फरकास काय म्हणतात? उत्तर आहे पोटॅशियन डिफरन्स. प्रश्न 142. ला व्होल्टेज म्हणजे किती वोल्ट? उत्तर आहे 250. प्रश्न 143. मीडियम व्होल्टेज म्हणजे किती व्होल्ट? उत्तर आहे 250 ते 650. प्रश्न 144. उच्च व्होल्टेज म्हणजे किती व्होल्ट? उत्तर आहे 650 to 33,000. प्रश्न 145. एक्स्ट्रा हाय व्होल्टेज म्हणजे किती व्होल्ट? उत्तर आहे 33,000 पेक्षा जास्त. प्रश्न 146. ताऱ्यातून विद्युत प्रवाह वाहण्यास जो घटक मदत करतो त्याला काय म्हणतात? उत्तर आहे कंडक्टन्स. प्रश्न 147. कंडक्टन्स चा एकक काय आहे? उत्तर आहे मोह. प्रश्न 148. कंडक्टन्स हा कशाच्या उलट असतो? उत्तर आहे रेसिस्टन्स. प्रश्न 149. जो करंट आपली दिशा व किंमत न बदलता वाहतो त्याला काय म्हणतात? उत्तर आहे DC. प्रश्न 150. जो करंट आपली दिशा व किंमत सतत बदलून वाहतो त्याला काय म्हणतात? उत्तर आहे AC. प्रश्न 151. ट्रान्सफॉर्मर मध्ये एडी करंट लॉस कोणत्या भागात होतो? उत्तर आहे कोरमध्ये. प्रश्न 152. ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता किती असते? उत्तर आहे 95 ते 98%. प्रश्न 153. कोणत्या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग इंडक्शन मोटर चालू करण्यासाठी केला जातो? उत्तर आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर. प्रश्न 154. स्टेप अप ट्रान्सफॉर्मरचे कार्य कोणते? उत्तर आहे व्होल्टेज वाढवणे. प्रश्न 155. ट्रान्सफॉर्मर हे कोणते यंत्र आहे? उत्तर आहे स्थिर. प्रश्न 156. ट्रान्सफॉर्मरच्या कोरसाठी कोणते मटेरियल योग्य असते? उत्तर आहे हॉट रोल्ड ग्रेन ओरिएंटल स्टील. प्रश्न 157. ट्रान्सफॉर्मरचे प्रकार कोणते आहे? उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 158. ट्रान्सफॉर्मरचा नो लोड करंट हा फुल करंटच्या किती असतो? उत्तर आहे 1 ते 3%. प्रश्न 159. ट्रान्सफॉर्मरचे रेटिंग कशामध्ये असते? उत्तर आहे kVA. प्रश्न 160. ट्रान्सफॉर्मरच्या पॅरलल ऑपरेशनसाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात? उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 161. बहुतेक मिक्सरमध्ये मोटर कोणत्या स्थितीत बसवली जाते? उत्तर आहे उभ्या. प्रश्न 162. फूड मिक्सरमध्ये कोणत्या प्रकारची मोटर वापरात येते? उत्तर आहे युनिव्हर्सल मोटर. प्रश्न 163. जर रोटरचा शेवटचा सॉफ्ट निळा झाला तर त्याचे संकेत काय आहे? उत्तर आहे जास्त गरम होणे. प्रश्न 164. ब्रँड टोस्टिंग झोनचे तापमान सुमारे डॅडॅस असते? उत्तर आहे 260 डिग्री सेल्सिअस. प्रश्न 165. हीटर बेससाठी वापरलेली उष्णतारोधक सामग्री डॅडॅस आहे? उत्तर आहे पोर्सिलेन. प्रश्न 166. 1000 वॅट 230 वॅट हीटर 500 डिग्री सेल्सिअस वर गरम करण्यासाठी निक्रोम वायरचा आकार किती आहे?
उत्तर आहे 24 SWG. प्रश्न 167. कोणते उपकरण विद्युत प्रवाहाच्या गरम प्रभावावर कार्य करते? उत्तर आहे टोस्टर. प्रश्न 168. 1 कॅलरी म्हणजे काय? उत्तर आहे 4.187 जूल. प्रश्न 169. पृथ्वीच्या वाहक जमिनीवर जाण्यासाठी मार्ग प्रदान करतो. उत्तर आहे गळती करंट. प्रश्न 170. पाईप अर्थिंगसाठी स्टील पॉइंट पाईपच्या गॅल्व्हनाइज्ड लोखंडाचा किमान अंतर्गत व्यास आवश्यक आहे. उत्तर आहे 12.5 मिमी. प्रश्न 171. एक मेगर केवळ मोजण्यासाठी डिझाइन केलेली आहे. उत्तर आहे खूप उच्च प्रतिकार. प्रश्न 172. एक मेगर प्रतिकार शक्ती मोजतो. उत्तर आहे लाखो ओहम. प्रश्न 173. AC सिंगल फेज एनर्जी मीटरच्या युनिटमध्ये ऊर्जा रेकॉर्ड करतात. उत्तर आहे किलोवॅट तास. प्रश्न 174. जेव्हा ऊर्जा मीटरचा फेज आणि न्यूट्रल अदलाबदल होतो तेव्हा त्यांची डिस्क उत्तर आहे उलट दिशेने फिरते. प्रश्न 175. वॅट मीटर मध्ये कोणता प्रभाव वापरला जातो? उत्तर आहे इलेक्ट्रोडायनामिक प्रभाव. प्रश्न 176. डायनामोमीटर काय मोजण्यासाठी वापरले जातात? उत्तर आहे फक्त DC. प्रश्न 177. मल्टीमीटर काय मोजू शकत नाहीत? उत्तर आहे कॅपॅसिटन्स. प्रश्न 178. DC व्होल्टेज मोजायचा आहे, तुम्ही काय निवडाल? उत्तर आहे व्होल्टमीटर. प्रश्न 179. AC आणि DC दोन्ही मोजमाप करायचे असेल तर काय वापरू शकतो? उत्तर आहे MI इन्स्ट्रुमेंट. प्रश्न 180. खालीलपैकी कोणता घटक ओहम मीटरचा नाही? उत्तर आहे कॅपॅसिटर. प्रश्न 181. ओल्या कातडीच्या शरीराचा विद्युत विरोध किती असतो? उत्तर आहे 1000 ओहम. प्रश्न 182. साधारणपणे कमीत कमी शरीरातून किती अँपिअर करंट वाहिल्यास इलेक्ट्रिक शॉक लागतो? उत्तर आहे 2 ते 10 मिली अँपिअर. प्रश्न 183. सूचनात्मक चिन्ह कोणत्या आकाराचे असतात? उत्तर आहे चौकोनी अथवा आयत. प्रश्न 184. इशारात्मक चिन्ह कोणत्या आकाराचे असतात? उत्तर आहे त्रिकोणी. प्रश्न 185. आज्ञात्मक चिन्ह कोणत्या आकाराचे असतात? उत्तर आहे गोलाकार. प्रश्न 186. प्रतिबंधात्मक चिन्ह कोणत्या प्रकारचे असते? उत्तर आहे गोलाकार. प्रश्न 187. डॅडॅस वर्गाच्या आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करू नये. उत्तर आहे क्लास D. प्रश्न 188. विजेमुळे लागलेली आग विझवण्यासाठी कोणत्या अग्निशामक वापरू नये? उत्तर आहे फोम. प्रश्न 189. ड्राय पावडर अग्निशामक यांचा उपयोग कोणत्या क्लासची आग विझवण्यासाठी केला जातो? उत्तर आहे क्लास D. प्रश्न 190. कार्बन डायऑक्साइड अग्निशामक यांचा उपयोग कोणत्या क्लासची आग विझवण्यासाठी केला जातो? उत्तर आहे क्लास B. प्रश्न 191. कार्बन टेट्रॉक्साइड अग्निशामक कशाची आग विझवण्यासाठी वापरतात? उत्तर आहे विजेची. प्रश्न 192. विजेमुळे आग लागण्याची कारणे कोणती? उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 193. विद्युत क्षेत्रात काम करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे? उत्तर आहे ओलसर जागेत उभे राहून काम करू नये. त्याचं उत्तर आहे मित्रांनो D. वरील सर्व बरोबर आहेत. प्रश्न 194.
ओव्हरहेड लाईनवर काम करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे? उत्तर आहे वरील सर्व बरोबर आहेत. प्रश्न 195. विजेचा शॉक लागू नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 196. खालीलपैकी कोणत्या ट्रान्सफॉर्मरमध्ये लॉसेस होत नाहीत? उत्तर आहे आयडियल ट्रान्सफॉर्मर. प्रश्न 197. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हे कोणत्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर आहे? उत्तर आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. प्रश्न 198. इंडक्शन जनरेटरला काय म्हटले जाते? उत्तर आहे रोटेटिंग ट्रान्सफॉर्मर. प्रश्न 199. ट्रान्सफॉर्मरमध्ये सिलिका जेल कशासाठी वापरतात? उत्तर आहे हवेमधील आर्द्रता शोषून घेण्यासाठी. प्रश्न 200. दोन सारख्या लोड ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता काढण्यासाठी कोणती टेस्ट घ्यावी लागेल? उत्तर आहे बॅक टू बॅक टेस्ट. प्रश्न 201. ट्रान्सफॉर्मरमध्ये फ्रिक्शन लॉसेस किती होतात? उत्तर आहे 0 किंवा 0. प्रश्न 202. स्लॉम ट्रान्सफॉर्मरमध्ये इंटर लेयर इन्सुलेशन कोणतं वापरतो? उत्तर आहे बटर पेपर. प्रश्न 203. पॅसिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो सिक्वेन्सी इम्पिडन्स सारखा कोणत्या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये असतो? उत्तर आहे पॉवर ट्रान्सफॉर्मर. प्रश्न 204. एकाच वायडिंग कोणत्या ट्रान्सफॉर्मरमध्ये असतात? उत्तर आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये. प्रश्न 205. ट्रान्सफॉर्मरचा रेग्युलेशन कशावर अवलंबून असतो? उत्तर आहे लोडच्या पॉवर फॅक्टरवर. प्रश्न 206. सिक्रोनस स्पीड आणि रोटर स्पीड यामधील फरकास काय म्हणतात? उत्तर आहे स्लिप. प्रश्न 207. 3 फेज इंडक्शन मोटर चालू करताना सुरुवातीला कमी व्होल्टेजचा सप्लाय दिल्यास स्टार्टिंग टॉर्कवर काय परिणाम होईल? उत्तर आहे स्टार्टिंग टॉर्क कमी होईल. प्रश्न 208. कोणत्या इन्सुलेशन वर्गातील इंडक्शन मोटरची स्टार्टिंग टॉर्क जास्त असते? उत्तर आहे क्लास सी. प्रश्न 209. इंडक्शन मोटरचा उपयोग कुठे केला जातो? उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 210. 3 फेज इंडक्शन मोटरची स्टार्टिंग करंट किती असतो? उत्तर आहे फुल लोड करंट पेक्षा 5 ते 7 पटीने जास्त. प्रश्न 211. स्लिपरिंग इंडक्शन मोटर चालू करण्यासाठी कोणते स्टार्टर वापरले जाते? उत्तर आहे रोटर रेसिस्टन्स स्टार्टर. प्रश्न 212. स्लिपरिंग इंडक्शन मोटरमध्ये रोटर फ्रिक्वेन्सी कशावर अवलंबून असते? उत्तर आहे स्लिप. प्रश्न 213. इंडक्शन मोटरचा नो लोडवर पॉवर फॅक्टर किती असतो? उत्तर आहे 0.4 लॅगिंग. प्रश्न 214. 3 फेज इंडक्शन मोटर 2 फेज सप्लायवर चालवली तर काय होईल? उत्तर आहे मोटर जळेल. प्रश्न 215. स्लिप रिंग इंडक्शन मोटरची स्पीड कशी नियंत्रित करता येईल? उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 216. खालीलपैकी कंडक्टरचा एक्झाम्पल कोणता आहे? उत्तर आहे तांबे. खालीलपैकी कंडक्टरचं एक्झाम्पल कोणतं आहे? उत्तर आहे तांबे. प्रश्न 217. चांगल्या वाहकाचे गुणधर्म काय असले पाहिजे? उत्तर आहे वाहकाची वाहकता जास्तीत जास्त असली पाहिजे. प्रश्न 218. खालीलपैकी वायुरूप कंडक्टरचा एक्झाम्पल कोणता आहे? उत्तर आहे वरील सर्व बरोबर आहेत. प्रश्न 219. खालीलपैकी द्रव्यरूप कंडक्टरचा एक्झाम्पल कोणता आहे? उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 220. खालीलपैकी घनरूप कंडक्टरचा एक्झाम्पल कोणता आहे? उत्तर आहे वरील सर्व.
प्रश्न 221 खालीलपैकी अर्धवाहक सेमीकंडक्टरचा एक्झाम्पल कोणता आहे? उत्तर आहे दोन्हीही. प्रश्न 222 खालीलपैकी प्रकाश मिळवण्यासाठी आपण काय वापरतो? उत्तर आहे टंगस्टन. प्रश्न 223 टंगस्टनचा वितलन बिंदू किती असतो? उत्तर आहे 3400 डिग्री सेल्सिअस. प्रश्न 224 लोखंडावर जस्ताचा थर दिल्यास त्याला काय म्हणतात? उत्तर आहे GI. प्रश्न 225 नायक्रोम मध्ये कोणते धातू मिक्स असतात? उत्तर आहे निकेन 75%, क्रोमियम 20%, लोखंड 3%, मॅग्नीज 2%. प्रश्न 226 मॅग्नीन मध्ये कोणते धातू मिक्स असतात? उत्तर आहे कॉपर 85%, मॅग्नीन 13%, निकेन 2%. प्रश्न 227 युरेका मध्ये कोणते धातू मिक्स असतात? उत्तर आहे कॉपर 60%, निकेल 40%. प्रश्न 228 तापमान वाढले असता कशाचा रेसिस्टन्स कमी होतो? उत्तर आहे कार्बन. प्रश्न 229 क्लास F इन्सुलेटर्सचा मॅक्सिमम तापमान किती असतो? उत्तर आहे 155 डिग्री सेल्सिअस. प्रश्न 230 क्लास C इन्सुलेटर्सचा मॅक्सिमम तापमान किती असतो? उत्तर आहे 180 डिग्री सेल्सिअसच्या वर. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पाहिजे करा. आणि ज्यांनी कोणी टेलिग्राम जॉईन नाही केले त्यांनी टेलिग्राम जॉईन करा. तिथे तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती मिळेल. आणि ज्यांना कुणाला महावितरणच्या नोट्स पाहिजे असेल त्यांनी या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा 91 19 53 25 79. या नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. फोन करू नका कृपया करून.